गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या पिरियडला आपण रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट जी होती त्याचं आर्टिकल एक्सप्लेन केलं. त्याच्यावरून आपण इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल इक्वल असतात हे आपण ते प्रॅक्टिकली आणि डेरिव्हेशनच्या सहाय्याने प्रूव्ह केलं. त्या आर्टिकलमध्ये आपला एक पॉईंट जो आहे तो आलेला होता क्रिटिकल अँगल बद्दलचा. ओके, तो क्रिटिकल अँगल नेमका कसा प्रूव्ह करतात किंवा कशी त्याची स्ट्रॅटेजी असते ते आपण आजच्या लेक्चरला क्लिअर करू. त्या लेक्चरला थोडंसं आपण त्या ठिकाणी क्रिटिकल अँगल बद्दल बोललो होतो, परंतु आताच्या पिरियडला तुम्हाला क्रिटिकल अँगल नेमका कोणत्या कंडिशनला मिळतो त्याचा आपण एक छोटासा भाग जो आहे एक्सपेरिमेंटचा तो या ठिकाणी बघू. ओके, क्रिटिकल अँगल जो आहे जनरली रिफ्लेक्शनच्या प्लेन वेव्ह फ्रंटच्या टॉपिक मध्ये आपण हा क्रिटिकल अँगलचा जो पार्ट आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. पण नेमकं क्रिटिकल अँगल जी आहे ती मिळण्यासाठी तुम्हाला परत जसं आपण रिफ्रॅक्शनचा पार्ट एक्सप्लेन केला होता त्याच थ्रू आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. दोन मीडियम्स जे आहेत ते आपल्याला कन्सिडर करावे लागतील, डेंजर आणि रेअर मीडियम. ओके, म्हणजे दोन मीडियम ज्यावेळेस आपण ह्या कन्सिडर करू त्यावेळेस आपल्याला क्रिटिकल अँगल जो आहे तो फाइंड करता येईल. सपोज आपण म्हणजे डेंजर टू रेअर ह्या थ्रूने आपण त्या ठिकाणी जाऊ, म्हणजे डेंजर मीडियम पासून रेअर मीडियम कडे समजा आपण लाईट रे जी आहे ती ट्रॅव्हल करू. इथे समजा तुमचा सोर्स पॉइंट असेल, अशा अँगलने समजा तुम्ही ह्या ठिकाणी लाईट रे जी आहे ती ट्रॅव्हल केली तर सॉरी 2 मिनिटं. समजा आपण ह्या व्ह्यूने या ठिकाणी रिफ्रॅक्शन लाईट जे आहे ते आपण इन्सिडेंट केलं. आपल्याला माहिती आहे की जर समजा आपण एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये म्हणजे डिफरंट दोन मीडियम असतील तर समजा रेअर टू डेंजर किंवा डेंजर टू रेअर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी लाईटचे रिफ्रॅक्शन होते हे आपल्याला माहिती आहे. मग इंटरफेस जी असते, इंटरफेस काय करते तर दोन डिफरंट मीडियमला सेपरेट ती करते. ज्या वेळेस इन्सिडेंट रे जी आहे ती इंटरफेसला टच होईल तेव्हा ती सेकंड मीडियम मध्ये जाताना थोडीशी वेगळ्या अँगलने डेव्हिएट होते आणि ज्या अँगलला समजा ती डेव्हिएट झाली त्या अँगलला आपण काय करतो तर नॉर्मल जी आहे ती ड्रॉ करतो आणि मग तिथे इन्सिडेंट अँगल आणि रिफ्रॅक्टेड अँगल जो आहे तो आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व करत आहोत. ओके, आता ही खालची जी लाईन झाली ती इन्सिडेंट रे झाली आणि वरची जी लाईन झाली ती आपली रिफ्रॅक्टेड रे जी आहे ती झाली. ही डॉटेड लाईन जी आहे ती नॉर्मल झाली आणि ही आडवी रेषा जी आहे ती इंटरफेस या ठिकाणी झाली. समजा आपण हा अँगल जो आहे तो अशा पोझिशन मध्ये ठेवला, इथे झालं तुमचा रिफ्लेक्टेड अँगल तुम्हाला मिळाला. आपल्याला पाहिजे क्रिटिकल अँगल नेमका कोणत्या पोझिशनला मिळतो. तुम्ही याचं थोडंसं डेव्हिएशन करा. डेव्हिएशन केल्यानंतर तुम्हाला अजून याचं जे रिफ्रॅक्टिंग पार्ट आहे ह्या पोझिशनसाठीचा तुम्हाला असा ह्या ठिकाणी या पोझिशन मधून थोडासा डिफरंट झाला तो असा वेगळ्या अँगल म्हणजे सेकंड पोझिशन. त्यावेळेस तुमचा इन्सिडेंट अँगल हा एवढा असेल. ओके, नेक्स्ट फेजला समजा तुम्ही ह्या पोझिशनने इन्सिडेंट केला आणि तुम्हाला मिळाली ह्या ठिकाणी समजा अँगल जी आहे ती रिफ्रॅक्टेड रे जी आहे ती अशा पोझिशन. काही वेळानंतर तुम्ही समजा परत पोझिशन चेंज केली, तुम्ही ह्या फेजने समजा इन्सिडेंट केला तर तुम्हाला मिळणारी जी रिफ्रॅक्टेड रे ती इंटरफेसला समजा पॅरलल गेली. ओके, शब्द व्यवस्थित आहे का? तुम्ही समजा इन्सिडेंट रे ह्या अँगलने मूव्ह केला तर त्यावेळेस तुम्हाला रिफ्रॅक्टेड रे जी आहे ती समजा इंटरफेसला पॅरलल समजा ती गेली किंवा बाउंड्रीला ती पॅरलल ज्या वेळेस जाते त्यावेळेस नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे शब्द आहे का? नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे यांच्यामधला जो अँगल आहे इन बिटवीन नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे अँगल बिकम्स इफ 90 डिग्री. जर तुम्हाला अँगल जो आहे तो 90 डिग्री जर मिळाला, आता समजा या तीन पोझिशन तुम्ही बघितलं तिथं 90 डिग्री मिळाला नाही तर तुम्हाला ज्या वेळेस या पोझिशनने तुम्ही इन्सिडेंट रे केला आणि त्यावेळेस असं ऑब्झर्व केलं की रिफ्रॅक्टेड रे जी आहे डायरेक्ट इंटरफेसला पॅरलल गेली, त्यावेळेस ती रिफ्रॅक्टेड रे आणि तुम्ही नॉर्मल जी काढलेली आहे त्याच्यातला अँगल जो आहे तो 90 डिग्री आला आहे. त्यावेळेस ज्या अँगलने तुम्ही लाईट रे इन्सिडेंट केलेली आहे त्या अँगलला क्रिटिकल अँगल जो आहे तो आपण ह्या ठिकाणी डिनोट करतो.
म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्याला क्रिटिकल अँगल जो आहे तो म्हणतात त्याला तुम्ही आयसीने सिम्बॉलिकली दाखवू शकता. ओके, म्हणजे सांगायचं काय की तुम्ही समजा असं वेगवेगळ्या पोझिशन इन्सिडेंट रेच्या घेतल्या आणि रिफ्रॅक्टेड रेचा ऑब्झर्वेशन केलं, पण काही वेळानंतर तुम्हाला असं ऑब्झर्व होतं की एक पर्टिक्युलर पोझिशन अशी येते किंवा एक पर्टिक्युलर स्टेज अशी येते की त्या वेळेने जर तुम्ही लाईट रे जर इन्सिडेंट केला तर त्यावेळेस तुम्हाला रिफ्रॅक्टेड रे जी आहे ती इंटरफेसला पॅरलल होताना दिसते आणि पॅरलल झाल्यामुळे तुम्ही ती रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल याच्यातला अँगल जो येतो 90 डिग्री दाखवू शकतो. आणि जर त्या रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यावेळेस तुम्हाला क्रिटिकल अँगल जो येतो फॉर्म करता येईल. यासाठी कंडिशन महत्वाची आहे. तुम्ही लाईट रे जो येतो डेंजर टू रेअर ज्यावेळेस गेला त्यावेळेस तुम्हाला हे ऑब्झर्व करता आले. आता याच्यावरनं पुढचा पार्ट बघा. समजा अजून आता इथपर्यंत ही रे ज्या वेळेस आपण इन्सिडेंट केली त्यावेळेस तुम्हाला ही पोझिशन मिळाली. ओके, सेकंड पोझिशन घेतली त्यावेळेस तुम्हाला ही पोझिशन मिळाली, थर्ड पोझिशन घेतली त्यावेळेस तुम्हाला ही पोझिशन मिळाली आणि ज्यावेळेस आपण लास्ट पोझिशन घेतली त्यावेळेस तुम्हाला क्रिटिकल अँगल जो आहे तो फॉर्म करता. आता समजा तुम्ही पुढच्या पॉइंटमध्ये पुढच्या फेजमध्ये समजा ह्या पॉइंट पासून इन्सिडेंट केलं, बरोबर, लाईट रे जी आहे ती काय केली, इन्सिडेंट केली. आता पुढची स्टेप काय मिळेल तुम्हाला, रिफ्रॅक्टेड रेची जी तुम्हाला ऑब्झर्व करायची होती ती रे जी आहे म्हणजे इथपर्यंत ती रे डायरेक्टली इंटरफेसला पॅरलल गेली. आता जर तुम्ही अँगल चेंज केला तर ती रे जी आहे ती डेंजर मीडियम मध्ये परत त्या ठिकाणी येईल. म्हणजे ज्या भागातून आपण इन्सिडेंट करतोय त्याच भागात ती काय होते, परत त्या ठिकाणी ट्रॅव्हल होते किंवा ती रिफ्लेक्ट होते असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ह्या फेजला आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे म्हणतात. ओके, याला आपण TIR असं पण म्हणू शकतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कंडिशन समजून घ्या. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन साठीची कंडिशन ही आहे की लाईट रे जो आहे तुम्ही डेंजर मीडियम पासून रेडरकडे ट्रॅव्हल केला पाहिजे. त्याच वेळेस तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे ते मिळेल. म्हणजे काय होतं की एका पर्टिक्युलर इन्सिडेंट रेला जी रे आहे ती त्याच मीडियम मध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसते. म्हणजे डेंजर मीडियम मधून तुम्ही इन्सिडेंट केलेली आहे तर त्याच मीडियम मध्ये ती रे जी ती परत येते. म्हणजे असे वेगवेगळे ऑब्झर्वेशन जर तुम्ही केले, म्हणजे इथून गेला तर रिफ्रॅक्शन आला, इथून गेला तर रिफ्रॅक्शन आला, इथून गेला तर रिफ्रॅक्शन आला, इथे गेला तर क्रिटिकल अँगल मिळाला आणि ह्या ठिकाणी गेला तर डायरेक्ट रिफ्लेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला मिळालं. नॉर्मलच्या ह्या बाजूला इन्सिडेंट आणि नॉर्मलच्या ह्या बाजूला रिफ्लेक्शन झालं तुम्हाला या ठिकाणी लाईट रेचं दिसतंय. त्यावेळेसच्या कंडिशनला तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे ते ऑब्झर्व करता येतं किंवा ते समजते. ओके, त्याच्यामुळे ह्या कंडिशनला एवढं समजून घ्या की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ज्या वेळेस असेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला कंडिशन आहे काहीतरी स्पेसिफिक की त्याच वेळेस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मिळेल. ती कंडिशन काय आहे तर लाईट रे हा डेंजर टू रेअर तुम्हाला तो फ्लो करावा लागेल. ती एकच कंडिशन त्याची आहे. ओके, रेअर टू डेंजर गेला तर थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी फक्त रिफ्रॅक्शन जे आहे ते जाणवेल, अदरवाईज रिफ्लेक्शन जे तुम्हाला ते त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येणार नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर, पण जर तुम्ही समजा अशा पद्धतीने गेलात, क्रिटिकल अँगल फाइंड केला, क्रिटिकल अँगल नंतरची ती कंडिशन आहे. म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आपण म्हणतोय की नेमकी ती केव्हाची पोझिशन आहे किंवा केव्हाची कंडिशन आहे तर ज्या वेळेस ज्या फेजला क्रिटिकल अँगल मिळतो, क्रिटिकल अँगल मिळाल्यानंतरची ती कंडिशन आहे. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवा की नेमकं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे आपल्याला मिळालेलं किंवा आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी लागलेलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे ते नेमकं केव्हा मिळेल तर ज्या वेळेस तुम्हाला क्रिटिकल अँगल फाइंड करता येतो किंवा क्रिटिकल अँगल ज्या पोझिशनला मिळेल त्याच पोझिशन नंतर तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा जो पार्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगता येतो. ओके, आता थोडासा क्रिटिकल अँगल संदर्भात बोलला गेलेला पॉइंट आपल्या रिफ्लेक्शनच्या पार्ट मध्ये होता म्हणून याला एक्सप्लेन केलं. कन्सेप्ट समजून घ्या, तुम्हाला परीक्षेला विचारलं तर ते आलं पाहिजे की नेमकं काय आपलं चालू होतं किंवा कोणता पार्ट आपल्याला बघायचा होता. नंतरचा पार्ट आपल्याला जो बघायचा आहे त्याला डॉपलर इफेक्ट इन लाईट असा एक कन्सेप्ट आपल्याला आज बघायचा आहे. ओके, डॉपलरने साऊंड वेव्ह मध्ये पण थोडंसं त्यांचा इफेक्ट ऑब्झर्व केलेला आहे किंवा तो एक्सप्लेन केला आहे. बहुतेक मागच्या चॅप्टर मध्ये झालं असेल. त्याच्यासारखाच पार्ट तुम्हाला या ठिकाणी लाईट मध्ये तो ऑब्झर्व करायचा आहे किंवा लाईट मध्ये त्याचं एक्सपेरिमेंट जे आहे ते करायचं आहे.
आता नेमका डॉपलर इफेक्टने काय त्याची थीम आहे किंवा काय त्याची प्रोसेसिंग आहे, तर अबाउट फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ, चेंज इन फ्रिक्वेन्सी, म्हणजे अबाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ ह्या संदर्भातली ती कन्सेप्ट आहे. ती वेव्हची असेल, लाईट वेव्हची असेल किंवा लाईट रेची असेल किंवा साऊंड वेव्हची असेल ती झाली. तर वेव्ह ऑप्टिक्स आपण बघतोय तर साऊंडचा संदर्भ या ठिकाणी येणार नाही, म्हणजे यांचं जे वर्किंग आहे ते साऊंड मध्ये पण आहे आणि लाईट मध्ये पण आहे. आपल्याला आजच्या पिरियडला जे बघायचं आहे ते फक्त लाईट संदर्भातलं थोडंसं चेंज इन फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, मग आता नेमका इफेक्ट काय आहे तो, म्हणजे डॉपलर इफेक्ट म्हणजे काय आहे, तर त्याचा एक स्टेटमेंटल फॉर्म आहे की देयर इज अ रिलेटिव्ह मोशन इन बिटवीन ऑब्झर्वर अँड सोर्स, फ्रिक्वेन्सी गेट चेंजेस. हे साधं लॉजिक त्या ठिकाणी डॉपलर इफेक्टचं आहे. ओके, समजा तुम्ही लाईट सोर्स कन्सिडर केला, असा एखादी लाईट सोर्स असेल, म्हणजे दोन फेज याला लागतील की एक सोर्स लागेल लाईट सोर्स, आणि एक जो आहे तो समजा आपण या ठिकाणी ऑब्झर्वर जो आहे तो कन्सिडर करू. ऑब्झर्वर यांच्यातल्या रिलेटिव्ह मोशनमुळे तुम्हाला डॉपलर इफेक्ट जो आहे तो या ठिकाणी क्लिअर करता येईल. आता रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय, तर एकतर सोर्स मूव्ह करा किंवा ऑब्झर्वर मूव्ह करा, दोघी मूव्ह करा, असे दोन पेजेस, दोन कंडिशन, तुम्ही तीन कंडिशन ज्या तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. रिलेटिव्ह मोशन इन बिटवीन ऑब्झर्वर अँड सोर्स, यू गेट डॉपलर इफेक्ट. इफ यू कॅन ट्राय टू चेंज इन सोर्स some distance, if you travel from source or from observer, at that time you will calculate or you will prove Doppler effect. ऑब्झर्वर ची पोझिशन चेंज करा किंवा लाईट सोर्स ची पोझिशन चेंज करा, त्या चेंज इन पोझिशन मुळे तुम्हाला त्या ठिकाणी लाईट सोर्सच्या फ्रिक्वेन्सी मध्ये थोडासा चेंज झालेला दिसतो आणि तोच चेंज आपल्याला डॉपलर इफेक्ट मध्ये जो आहे तो ऑब्झर्व करायचा आहे. समजा तुम्ही सोर्स जो आहे तो ऑब्झर्वर पासून लांब घेऊन गेलात, म्हणजे तुम्ही समजा असं लाईट सोर्स कन्सिडर करा एका ठिकाणी, समजा किंवा एखाद्या पोलवरचा लाईट कन्सिडर करा, तुम्ही समजा स्वतः ऑब्झर्वर आहात हे असं कन्सिडर करा, आणि त्या लाईट सोर्स पासून तुम्ही लांब लांब जाण्याचा प्रयत्न करा किंवा तो लाईट जो तुम्ही तुमच्यापासून लांब लांब त्याला नेत राहा. काय ऑब्झर्व तुम्हाला होईल की इंटेन्सिटी जी आहे लाईटची ती कमी कमी होत राहिली. म्हणजे जर तुम्ही पोझिशनशी जे आहे ते फार अवे फ्रॉम इच अदर असं जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असं ऑब्झर्व करता येतं की इंटेन्सिटी जी आहे ती त्या ठिकाणी चेंज होते. डिस्टन्स जे आहे ते आपलं वाढतंय, म्हणजे त्या वेव्हचं जे डिस्टन्स आहे ते वाढतंय, आणि डिस्टन्सचा वेव्ह वाढला म्हणजे वेव्हलेंथ त्या ठिकाणी इन्क्रीज होते. म्हणजे डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर वेव्हलेंथ जे आहे ते त्या ठिकाणी इन्क्रीज होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, आणि इन्क्रीज झाल्यामुळे लाईटची इंटेन्सिटी जी ती ऑटोमॅटिकली तुम्हाला अशी मिनिमम झालेली दिसते किंवा त्या ठिकाणी त्याची इंटेन्सिटी जी ती मिनिमाइज झालेली आपल्याला दिसते. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की फ्रिक्वेन्सी जी आहे ती मिनिमम त्या ठिकाणी लाईटची जी आहे ती होऊन जाते. तेव्हा व्हेन डिस्टन्स इज फार अवे, जेव्हा आपण अवे लांब जातोय त्यावेळेस, ओके, म्हणजे ही पोझिशन जी वेव्हलेंथ इन्क्रीजेस बट फ्रिक्वेन्सी इज मिनिमम ऍट दॅट, म्हणजे ह्या कंडिशनला तुम्ही सांगू शकता की वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशी झाली एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण काय सांगू शकतो की बोथ आर इन इनव्हर्सली प्रोपोर्शनल, बोथ आर इन नॉट पॅरलल पोझिशन और नॉट इन डायरेक्टली प्रोपोर्शनल. वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा, ऑब्झर्वर स्वतःला कन्सिडर करा, आणि एक पॉईंट जो आहे तुम्ही तो लाईट सोर्सचा कन्सिडर करा. त्या लाईट सोर्स पासून तुम्ही समजा काही डिस्टन्सच्या अंतरावरती मूव्ह व्हा, आणि मूव्ह झाल्यानंतर तुम्हाला हे प्रॅक्टिकल जे आहे ते त्या ठिकाणी समजेल. जे तुम्ही स्वतःच जर कन्सिडर केलं स्वतःला की आपण स्वतःचा ऑब्झर्वर आहे, आणि कुठला तरी एक पॉईंट लाईटचा तुम्ही कन्सिडर करा. रात्रीच्या वेळेस तुम्हाला ते व्यवस्थित ऑब्झर्व करायला की तुम्ही एखाद्या पोलवरचा समजा लाईट जो आहे तो कन्सिडर करा, आणि तिथून तुम्ही थोडंसं डिस्टन्स जवळ घ्या आणि लांब जा. दोघी ठिकाणच्या कंडिशन्स जे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येतील. जर तुम्ही सोर्स पासून लांब गेलात तर तुम्हाला लाईटमध्ये थोडासा चेंज जाणवलेला दिसतो. जे डिस्टन्स आहे लाईट वेव्हचं ते वाढलेलं दिसेल. म्हणजे तुम्ही जेवढं डिस्टन्स त्या ठिकाणी लाईट सोर्स पासून लांब जाण्याचा प्रयत्न करसाल तेवढं डिस्टन्स जे तुम्हाला ते त्या ठिकाणी वाढलेलं दिसेल. पण लाईटची जी इंटेन्सिटी आहे इनडायरेक्टली आपण तिला फ्रिक्वेन्सी म्हणतो, ती फ्रिक्वेन्सी जी आहे ती त्या ठिकाणी कमी होताना दिसते.
याच्यावरून आपण ऑब्झर्वेशन काय केलं की वेव्हलेंथ इन्क्रीजेस, वेव्हलेंथ जी आहे ती इन्क्रीज होते, पण फ्रिक्वेन्सी जी आहे ती मिनिमम होते किंवा डिक्रीज ती होते. म्हणजे असं आपल्याला ते ऑब्झर्वेशन जे आहे ते असं एक त्या ठिकाणी करता येते, किंवा जो चेंज आहे म्हणजे त्याला आपण ॲपरंट चेंज म्हणू शकतो, तो चेंज तुम्हाला फ्रिक्वेन्सीमध्ये झालेला ह्या पॉइंटला दिसेल. ओके, म्हणजे ह्या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला हे समजलं. नंतर काय करा, लाईट सोर्स जो आहे तो समजा आपण ऑब्झर्वरच्या जवळ आणला, म्हणजे लाईट सोर्स जो आहे तो आता सेकंड कंडिशनला आपण समजा त्या ठिकाणी जवळ केलं, त्याचं डिस्टन्स जे आहे ते कमी केलं. डिस्टन्स कमी केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी म्हणजे क्लोज टू इच अदर असं आपण समजा त्या ठिकाणी केलं, म्हणजे क्लोज टू इच अदर असं समजा ऑब्झर्वर जवळ आपण समजा तो लाईट सोर्स आणला, म्हणजे इकडे त्याला समजा आपण मूव्ह केलं, तर तुम्हाला ऑब्विसली त्या ठिकाणी काय दिसेल की लाईट वेव्ह जी आहे ती कमी झालेली असेल. म्हणजे वेव्हलेंथ जी आहे ती आता डिक्रीज झालेली दिसते, म्हणजे डिस्टन्स जे वेव्हलेंथ त्या ठिकाणी ते कमी झालेली दिसेल. आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती आता तुम्हाला ह्या ठिकाणी कशी वाटेल, म्हणजे इंटेन्सिटी जी ती कशी वाटेल, तर ती अशी हाय इंटेन्स त्या ठिकाणी वाटेल. आणि त्यावेळेस आपण फ्रिक्वेन्सी जी सांगू की मॅक्झिमम ते आपल्याला पहिल्यासारखी दिसते. म्हणजे पहिल्या ऑब्झर्वेशन पेक्षा सेकंड ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला दोघी अपोजिट फेज मध्ये गेला ना. एका ठिकाणी डिस्टन्स जे आहे ते कमी झालं होतं, सुरुवातीला आपण वाढवलेलं होतं म्हणजे मॅक्झिमम घेतलं होतं, आणि सेकंड फेजला आपण डिस्टन्स जे आहे ते कमी या ठिकाणी घेतलेलं होतं. बरोबर, म्हणजे फ्रिक्वेन्सी मध्ये काहीतरी चेंज त्या ठिकाणी जाणवला, किंवा वेव्हलेंथ मध्ये जो चेंज आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाणवला. ऑब्विसली व्हेलोसिटीज जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी चेंज झालेला हा या ऑब्झर्वेशन मध्ये दिसेल. ओके, म्हणजे एवढंच ऑब्झर्वेशन तुम्हाला ह्या डॉपलर इफेक्टचं करायचं की there is apparent change in frequency when observer and source some distance should be takes, there is apparent change in frequency of light source. ओके, म्हणजे असं त्या ठिकाणी आपण वाक्य वापरू शकतो की लाईट सोर्सचं डिस्टन्स जे जर आपण ते कमी जास्त केलं तर तुम्हाला एक असा भास होतो की फ्रिक्वेन्सी जी आहे ती लाईटची ती चेंज होते, म्हणजे काही प्रमाणात एक जास्त असेल किंवा कमी होते. जास्त केव्हा असेल तर जेव्हा डिस्टन्स जे याच्यातलं कमी आपण जर केलं त्यावेळेस त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी तुम्हाला असं वाटतं की ती जास्त दिसते लाईटची. डिस्टन्स जर तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला असं ऑब्झर्वेशन होतं की त्या ठिकाणी म्हणजे सोर्स तुम्ही जर समजा ऑब्झर्वर पासून लांब नेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी असं ऑब्झर्व करता की तुम्ही ती इंटेन्सिटी जी ती कमी झालेली आहे, आणि त्याच्यावरनं तुम्ही हा डॉपलर इफेक्ट जो आहे तो या ठिकाणी सांगू शकता. आता याच्यामध्ये एक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, त्या इक्वेशनचा आपण अभ्यास करू किंवा त्या इक्वेशनचं मिनिंग जो आहे तो समजून घेऊ. आता हा जो जे एक्सपेरिमेंट आपण केलं हे सर्व जे आहे ते डॉपलर इफेक्ट साठी आपल्याला लागणार होतं. इक्वेशन त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की डेल न्यू अपॉन न्यू इक्वल्स टू मायनस व्ही रेडियल अपॉन सी. त्याच्यातला सर्वात महत्वाचा जो भाग आहे हा न्यू काय आहे, डेल्टा न्यू किंवा डेल न्यू त्याला आपण म्हणतो. आणि हा न्यू जो आहे तो फ्रिक्वेन्सी साठी वापरलेला आहे. ओके, म्हणजे ही जी कंडिशन आहे ती ओरिजिनल फ्रिक्वेन्सी साठी आपण तिला वापरतोय. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी तिच्यासाठी हा सिम्बॉल वापरला. काही पुस्तकामध्ये तो एन असेल, काही मध्ये तो एफ असेल, म्हणजे काही पुस्तकामध्ये एन वापरता, काही लिहिण्याची पद्धत सिम्बॉल जी ती एफ वापरता, काही मध्ये तो न्यू वापरता. आता आपल्याला तो समजा या ठिकाणी न्यू ह्या शब्दाने तो दिलेला आहे त्याच्यामुळे आपण तोच या ठिकाणी पुस्तकामध्ये जे तेच आपण या ठिकाणी रेफर करू. डेल न्यू जो आहे तो चेंज आहे, म्हणजे चेंज इन फ्रिक्वेन्सी जो आहे, अपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी. काहीतरी भास तो आपल्याला झाला की ऑब्झर्वर आणि सोर्स पासून समजा आपण थोडंसं डिस्टन्स कमी जास्त प्रमाणात केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चेंज झालेला दिसतो. तो चेंज म्हणजे हा डेल्टा न्यू. इथं सी जो आहे तो स्टँडर्ड व्हॅल्यू स्पीड ऑफ लाईट ची असेल. स्पीड ऑफ लाईट, आता जे मीडियम तुम्ही घ्याल त्याच्यात समजा लाईट ट्रॅव्हल होते तर त्या ठिकाणी असणार ती स्पीड ऑफ लाईट किती असते तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. हीच व्हॅल्यू तुम्हाला मॅथमॅटिकली ज्यावेळेस प्रॉब्लेम येतील किंवा सोल्युशन होईल त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरायची की सी ची व्हॅल्यू जी ती नेमकी किती ती काय तर ती स्पीड ऑफ लाईट आहे. आणि इथं जो एक शब्द वापरला आहे तो आहे व्ही रेडियल. आता व्ही रेडियल नेमकं किती, लाईटची स्पीड आपण जी ती कॉन्स्टंट या ठिकाणी वापरतो ती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. कोणत्याही मीडियम मध्ये आपण तिला घेऊ शकतो, म्हणजे मीडियम व्हॅक्यूम मीडियम मध्ये किंवा एअर मीडियम मध्ये सॉरी आपण त्या ठिकाणी लाईटचा स्पीड जो 3 × 10⁸ मीटर पर सेकंद घेतलेला आहे. पण नेमका या ठिकाणी एक शब्द वापरला आहे व्ही रेडियल, म्हणजे ती व्हेलोसिटी आहे. कशाची, तर जो सोर्स आपण घेतोय त्या सोर्स पासून निघणाऱ्या लाईट रेची. पण नेमकी पोझिशन कोणती, तर सोर्स, असा सोर्स
आणि या ठिकाणी समजा ऑब्झर्वर असेल, व्ही रेडियल समजून घ्या. बाकीचे शब्द तुम्हाला समजले, क्लिअर झाले. न्यू काय आहे, डेल न्यू काय आहे, सी काय आहे. न्यू काय आहे तर ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे, डेल न्यू काय आहे तर चेंज इन फ्रिक्वेन्सी आहे, आणि सी काय आहे तर स्पीड ऑफ लाईट आहे. हे तुम्हाला समजलं. म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी मधून चेंज इन फ्रिक्वेन्सी, म्हणजे आपण समजा ऑब्झर्वर पासून लांब गेलो किंवा जवळ आलो, तुम्हाला लाईटची इंटेन्सिटी किंवा त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी जास्त होताना दिसते, तो चेंज या ठिकाणी डेल न्यू आहे आणि त्याची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी जी असेल ती. आता व्ही रेडियल नेमकं काय आहे तर आपण समजा ह्या पोझिशनला आहे, बरोबर. या पोझिशनला जर ऑब्झर्वर असेल तर आपण लाईट रे जी मूव्ह होणारी आहे ती ह्याच पोझिशनची घेणार आहोत. म्हणजे आपण एका पर्टिक्युलर व्ह्यूने आपण इकडनं आपण बघणार आहे लाईट सोर्सचा जो पार्ट. म्हणजे समोरासमोर जी पोझिशन असेल, म्हणजे लाईन जॉईनिंग फ्रॉम सोर्स टू ऑब्झर्वर, या ठिकाणची असणारी जी व्हेलोसिटी आहे ती व्ही रेडियल ह्या ठिकाणी समजून घ्यायची. ओके, म्हणजे पोझिशन समजून घ्या की व्ही रेडियल नेमकं काय आहे. ऑब्झर्वर, तुम्ही समजा ऑब्झर्वर इकडे ठेवला तर इकडची वेव्ह तुम्ही वापरा. तुम्ही समजा ऑब्झर्वर इकडे ठेवला तर इकडची वेव्ह तुम्ही वापरा, त्यावेळेची ती व्ही रेडियल असेल. तुम्ही समजा इकडची वापरा, तुम्हाला त्या ठिकाणी ज्या पोझिशनने तुम्ही ऑब्झर्व करत आहात त्या पोझिशनची लाईटची व्हेलोसिटी, एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचे. त्यावेळेस आपण त्याला व्ही रेडियल जे इथे म्हणतो. ओके, पॉइंट क्लिअर करा. तुम्ही म्हणसाल की मग मी इकडून उभा आहे इकडची व्ही रेडियल कन्सिडर करतो, असं चालणार नाही. आपण तिकडून नाही बघत, इकडून जर बघितलं तुम्ही तर इकडची वेव्ह जी आहे किंवा ती लाईट सोर्स पासून येणारी जी वेव्ह आहे तिची व्हेलोसिटी कन्सिडर करा. तुम्ही जर तिकडून आहात तर तुम्हाला तिकडच्या म्हणजे या सोर्स पासून निघणारा जो तिकडचा भाग आहे त्याच पोझिशनचा तुम्हाला ती वेव्ह कन्सिडर करावी लागेल आणि त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याची व्हॅल्यू टाकून तुम्हाला कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी करावं लागेल. त्यासाठी हा व्ही रेडियलचा जो कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी समजून घ्या. म्हणजे त्याचं वर्किंग काय आहे तर सोर्स पासून निघणारी लाईट रे आणि त्या लाईट रेचं आणि ऑब्झर्वेशनचं यांच्या मधली पोझिशन जी आहे त्याच भागामध्ये फ्लो होणारी ही लाईट रे जी आहे, म्हणजे डायरेक्शन पोझिशन जी आहे सोर्सची ती ऑब्झर्वर कडे आणि ऑब्झर्वरची पोझिशन लाईट सोर्स कडे, अशी एक लाईन जी आहे ती त्या ठिकाणी म्हणजे मॅच होते. त्याच पोझिशनला आपण व्ही रेडियल जे आहे ते म्हणू शकतो. ऑब्झर्वर तुम्ही इकडे न्या, इकडची पोझिशन घ्या. ऑब्झर्वर तुम्ही इकडे घ्या, इकडची पोझिशन घ्या. ऑब्झर्वर तुम्ही इकडे घ्या, इकडची तुम्ही व्ही रेडियल कन्सिडर करा. ऑब्झर्वर तुम्ही इकडे घ्या, इकडची व्ही रेडियल जी ती तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करा. ओके, एवढे साधे कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला ह्या पॉइंट्स जे आहेत. आता या ठिकाणी निगेटिव्ह सिम्बॉल जो आहे तो आपल्या ह्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. आता हा निगेटिव्ह सिम्बॉल जो आहे तो व्ही रेडियलवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही ऑब्झर्वर सोर्स पासून लांब नेत आहात की सोर्स पासून तुम्ही त्याला जवळ आणता. जेव्हा समजा तुम्ही सोर्स पासून लांब गेलात, म्हणजे सोर्स पासून ज्या वेळेस तुम्ही समजा एका पॉइंट पासून तुम्ही पर्टिक्युलर फेज पासून लांब जर गेलात तर त्या ठिकाणी वेव्हलेंथ जी आहे ती त्या ठिकाणी लाईट सोर्सची जी आहे ती वाढेल आणि व्हेलोसिटी जी आहे ती त्या ठिकाणी मॅक्झिमम असेल. ओके, व्हेलोसिटी जर मॅक्झिमम असली तर त्या ठिकाणी आपण ती पॉझिटिव्ह कन्सिडर करायची. इफ व्हेलोसिटी इज मॅक्झिमम ऍट दॅट टाइम, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही त्या ठिकाणी काय सांगू शकता की वेव्हलेंथ जर जास्त असेल तर व्हेलोसिटी ही मॅक्झिमम कन्सिडर करायची. म्हणजे जर सोर्स पासून ऑब्झर्वर पर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते जर मॅक्झिमम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं असणारी जी व्हेलोसिटी आहे ती मॅक्झिमम घ्यायची आणि मॅक्झिमम घेतली म्हणून ती आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करायची आणि ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर तुम्ही इथे टाकली तर प्लस मायनस त्या ठिकाणी असं मायनस त्या ठिकाणी आणि मायनस आलं म्हणजे पूर्ण कंडिशन जर निगेटिव्ह त्या ठिकाणी आली तर जो चेंज इन फ्रिक्वेन्सी आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी जी ती कमी झाली जाईल. अशासाठी तो एक पार्ट आहे. ओके, म्हणजे सांगायचं काय आहे, एक मॅथमॅटिकल टर्म ती की एका साइडला फ्रिक्वेन्सी आहे, एका साइडला ऑब्झर्वर लाईट सोर्सची व्हेलोसिटी आहे, तो एक रेशो आणि हा फ्रिक्वेन्सीचा एक रेशो या ठिकाणी घेऊन निगेटिव्ह सिम्बॉल जो येतो फक्त कशासाठी की जर फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी मिनिमम झाली तर त्या ठिकाणी हा निगेटिव्ह सिम्बॉल जो आपण वापरू शकतो. अदरवाईज तो आपण समजा पॉझिटिव्ह. आता वेव्हलेंथ जर मॅक्झिमम असेल म्हणजे वेव्हलेंथ जी आहे ती जर या ठिकाणी मॅक्झिमम असेल, मॅक्झिमम जर ती असेल तर त्यावेळेसची ही कंडिशन येते. बरोबर, म्हणजे वेव्हलेंथ मॅक्झिमम झाली म्हणजे स्पीड ही आपण पॉझिटिव्ह घेतली, प्लस तिला सिम्बॉल दिला आणि प्लस जर तो आपण टाकला या ठिकाणी प्लस मायनस मायनस तो होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही हे सांगू शकता की फ्रिक्वेन्सी जी आहे ती मिनिमम झालेली आहे. म्हणजे डिस्टन्स वाढला तर फ्रिक्वेन्सी कमी होते, हे आपण सुरुवातीलाच त्या ठिकाणी बघितलं. जर समजा सोर्स आणि ऑब्झर्वर यातलं डिस्टन्स जर आहे ते समजा आपण कमी केलं, म्हणजे आता पहिल्यापेक्षा आपण डिस्टन्स जे आहे ते आपण कमी करू. ओके, म्हणजे वेव्हलेंथ या ठिकाणी काय झाली,
वेव्हलेंथ या ठिकाणी काय झाली तर मिनिमम झाली. वेव्हलेंथ जी आहे ती काय झाली मिनिमम झाली. आणि ही जर मिनिमम झाली तर त्या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह घ्यायची, म्हणजे निगेटिव्ह तिला कन्सिडर करायचं. आणि जर ती निगेटिव्ह आपण या ठिकाणी टाकली तर मायनस मायनस असा प्लस त्या ठिकाणी होईल. म्हणजे तुम्हाला चेंज जो आहे तो डेल न्यू अपॉन न्यू इक्वल्स टू व्ही रेडियल अपॉन सी असं त्या ठिकाणी एक चेंज जो आहे तो झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. एवढंच ऑब्झर्वेशन लक्षात घ्या. एवढंच इक्वेशन तुम्हाला समजून घ्यायचं. हेच इक्वेशन आपण वेव्हलेंथ साठी पण वापरू शकतो. म्हणजे हे जे इक्वेशन आहे तुम्ही परत ह्याच इक्वेशनला कसं लिहू शकता, म्हणजे व्ही रेडियलच्या जागी तुम्ही त्याला डेल लॅम्बडा असं लिहू शकता आणि सी च्या जागी तुम्ही त्याला लॅम्बडा. म्हणजे जर तुम्हाला समजा वेव्हलेंथ साठी ते कम्पेअर करायचं आहे, मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. आता ह्या ठिकाणी मायनस सिम्बॉल एवढ्यासाठी दिलेला आहे तो इक्वेशन मध्ये. देयर इज अपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी व्हेन सोर्स अँड ऑब्झर्वर आर मूव्स टू इच अदर. म्हणजे ज्यावेळेस ऑब्झर्वर आणि सोर्स जो आहे तो मूव्ह होत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी अपरंट चेंज जो आहे तो झालेला असेल फ्रिक्वेन्सी मध्ये. आणि जर तो मिनिमम असेल तर त्या ठिकाणी मायनस सिम्बॉल असेल. आणि जर मॅक्झिमम असेल चेंज म्हणजे फ्रिक्वेन्सी जर मिनिमम असेल तर त्या ठिकाणी निगेटिव्ह तुमची कंडिशन जी येईल. आणि प्लस जर आली तर त्या ठिकाणी समजून जायला लागते की फ्रिक्वेन्सी जी आहे ती मॅक्झिमम आहे. म्हणजे फक्त फ्रिक्वेन्सीचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे की फ्रिक्वेन्सी मिनिमम केव्हा आणि मॅक्झिमम केव्हा. निगेटिव्ह उत्तर जर तुमचं आलं तर त्या ठिकाणी मिनिमम समजायचं अपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी. म्हणजे या ठिकाणी असं समजायचं की मॅक्झिमम जे डिस्टन्स त्या ठिकाणी ऑब्झर्वर आणि सोर्सचा आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी झालेली दिसते. जर त्या ठिकाणी समजा ही कंडिशन पॉझिटिव्ह आली तर त्यावेळेस समजायचं की फ्रिक्वेन्सी जी ती मॅक्झिमम झाली. म्हणजे फ्रिक्वेन्सी जी ती मॅक्झिमम केव्हा तर जेव्हा डिस्टन्स जे आहे त्याच्यातला कमी असेल. म्हणजे मिनिमम डिस्टन्स जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रिक्वेन्सी जी ती मॅक्झिमम दिसते, पण त्या ठिकाणी वेव्हलेंथ जी आहे ती कमी आहे. वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी यांचे रिलेशन जे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्त प्रमाण त्यांचं आहे. थेरी समजून घ्या. थेरी तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा. ज्यावेळेस तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्यावेळेस तुम्हाला टॉपिक आवडेल आणि टॉपिक आवडला तर तुम्हाला ते समजेल. ओके, पण आपण विषयाचं एवढं अवलोकन करून टाकलं की फिजिक्स एकदम सर्वात कठीण सायन्सचा, पण त्याच्यासारखं इंटरेस्टिंग आणि समजून घेतला तर भरपूर सोपा तो पार्ट आहे. ओके, फक्त दोनच फेज यात लक्षात ठेवा डॉपलर इफेक्ट मध्ये लाईटच्या की ऑब्झर्वर आणि सोर्स दोघी कंडिशन असतील तरच आपण हा इफेक्ट जो आहे तो करू शकतो, अदरवाईज आपण करू शकतो. फक्त सोर्स घेतला आणि तुम्ही म्हटले की डॉपलर इफेक्ट सांगा, ऑब्झर्वर नाहीये, तुम्ही काहीच करू शकत. किंवा ऑब्झर्वर घेताना लाईट सोर्सच घेतला नाही तरी तुम्ही त्या ठिकाणी काहीच करू. दोघी कंडिशन त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. दोघी जर असतील तर त्या थोडेच तुम्ही डॉपलर इफेक्ट जो आहे एक्सप्लेन करा. या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन जे आहे ते कुठे होते, निगेटिव्ह सिम्बॉलला. की इक्वेशन मध्ये निगेटिव्ह का वापरलाय, तो इक्वेशन मध्ये निगेटिव्ह याच्यासाठी वापरलाय की सोर्स आणि ऑब्झर्वर जर मॅक्झिमम पोझिशनला गेले किंवा सोर्स आणि ऑब्झर्वर जे जर डिस्टन्स त्यांचं जास्त झालं, ती स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरली. ती एकच कंडिशन वापरली म्हणून त्या ठिकाणी मायनस सिम्बॉल वापरलाय. त्याला जास्त महत्व दिलं नका. निगेटिव्ह तुम्ही त्याला प्लस पण करू शकता. तर पुढच्या स्टेपला तुम्ही त्याला प्लस करतायत, कारण का डिस्टन्स त्याचा कमी करतायत. डिस्टन्स कमी झाला, व्हेलोसिटी मिनिमम झाली. व्हेलोसिटी मिनिमम झाली तर त्या ठिकाणी आपण निगेटिव्ह वापरतो. निगेटिव्ह वापरतो तर ऑटोमॅटिकली मायनस मायनस प्लस त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येकाची टेक्निक जी प्रत्येकाची व्ह्यू जो आहे तो तुम्ही समजून घ्या की इथं मायनस घेतला, इथं प्लस घेतला, इथं मायनस का घेतला, इथं प्लस का घेतला. व्हेलोसिटी जी ती मॅक्झिमम असली म्हणजे पॉझिटिव्ह असली, प्लस असली तर त्या ठिकाणी प्लस मायनस मायनस होतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी व्हेलोसिटी मॅक्झिमम होते म्हणजे काय तर वेव्हलेंथ ती वाढते. आणि वेव्हलेंथ जर ती वाढत असेल तर त्या ठिकाणी आपण हे सांगू शकतो की फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी झाली. म्हणजे त्या ठिकाणी मायनस सिम्बॉल आला पाहिजे. कॅल्क्युलेशन करताना निगेटिव्ह साईन जे आलं पाहिजे त्यासाठी हे आपण या ठिकाणी इक्वेशन मध्ये तुम्हाला लिहून टाकलं. त्याच्या असं वेगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली नाही, व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित ऐका, तुम्हाला लगेच त्या ठिकाणी आर्टिकल जे आहे ते कळेल. परत पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करतोय की प्लस हेच इक्वेशन जे आहे ते आपण प्लस या ठिकाणी लिहितोय. प्लस का लिहितोय तर या ठिकाणी आपण ही सेकंड फेज जी ती वापरली. त्या सेकंड फेज मध्ये काय होतं की वेव्हलेंथ जी ती मिनिमम झाली म्हणजे तिची व्हेलोसिटी जी ती निगेटिव्ह वापरा. आणि निगेटिव्ह वापरली म्हणून त्या ठिकाणी आपण मायनस व्ही रेडियल, टोटल मायनस हा आहे बरोबर. म्हणजे समजा असं मायनस आणि या ठिकाणी आपण मायनस वापरला, मायनस मायनस काय झालं प्लस झाला. म्हणून त्या ठिकाणी आपण ही जी कंडिशन आहे ती प्लस अशी त्या ठिकाणी लिहू शकतो. आणि याच्यावर आपण मॅथमॅटिकल इक्वेशन जे ते सॉल्व्ह करू शकतो. याच इक्वेशनला तुम्ही म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि जसं फ्रिक्वेन्सीचं चेंज होतंय तसंच त्या ठिकाणी वेव्हलेंथचं पण चेंज होतंय. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही डेल्टा न्यू अपॉन न्यू असं म्हणजे चेंज इन फ्रिक्वेन्सी आणि म्हणजे दोघे ठिकाणी काहीतरी चेंज होतोय. एकतर ती वाढते किंवा कमी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आपल्याला मान्य आहे, पण चेंज त्या ठिकाणी होतोय. म्हणून त्या ठिकाणी आपण हे इक्वेशन जे जर स्पीडच्या फॉर्म मध्ये नाही लिहिलं, वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये जर लिहिलं तर ते अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. मायनस ऑर प्लस, प्लस ऑर मायनस.
ओके, म्हणजे तुम्ही इथं प्लस मायनस पण लिहू शकता किंवा मायनस तुम्हाला ते दिले म्हणून त्या ठिकाणी आपण घेतो, पण त्याचं काही जास्त तुम्ही असं मनात डाऊट करून घेऊ की मायनस कुठून आला किंवा मग त्यांच्या साईडचा अपोजिट आहेत तर तसं काहीच नाही. तर मायनस त्यासाठी आला आहे तर जर फ्रिक्वेन्सी ही म्हणजे डिस्टन्स जे ऑब्झर्वर आणि सोर्स जर जास्त झालं तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ही कमी होते आणि कमी झाली म्हणून त्या ठिकाणी निगेटिव्ह इक्वेशन जे त्या ठिकाणी वापरायचं. सेकंड स्टेप मध्ये आपण ते पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. पॉझिटिव्ह काय घेतलंय तर फ्रिक्वेन्सी ही मॅक्झिमम होते. ओके, आजच्या लेक्चरला आपल्याला एवढंच बघायचं आहे. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.